नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून जी काही बेसिक डिटेल असेल ती आम्ही त्या ग्रुपवरती टाकू. ओके. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल आमच्या थ्रू, म्हणजे सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही करायच्या असतील, त्यामुळे तुम्हाला काहीच करायचं नसेल तर सगळ्या गोष्टी प्रॉपर लेवलला स्टार्ट टू सर्व आम्ही करू. फिजिकल लेवलला टोटल आम्ही करू आमच्या ऑफिसला, आणि सगळ्या गोष्टी ह्या प्रॉपर होतील. कारण काउन्सिलिंग म्हणजे रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंगच काउन्सिलिंग नाहीये. त्यात सगळ्या गोष्टी रूल्स रेग्युलेशन सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत प्रत्येक राऊंडचे रूल्स रेग्युलेशन चेंजेस होत असतात दरवर्षी. तर त्या पद्धतीने सगळ्या प्रोसिजर ह्या व्यवस्थित व्हायला पाहिजे. यामध्ये वन मिस्टेक लास्ट मिस्टेक, चुकीला माफी नाही. बरोबर आहे. आता आपण तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर याबद्दल बोलूयात की माझ्याकडे रोज एक 4 ते 5 क्लायंट असे येतात आणि कॉल सुद्धा असे भरपूर येतात की सर सीईटीला सुद्धा आम्हाला खूप चांगला स्कोर आहे आणि नीटला थोडासा स्कोर हा कमी आहे. मग आता मी काय करायला पाहिजे? सीईटीला खूप चांगला स्कोर आहे, लक्षात असू द्या. सीईटीला निगेटिव्ह मार्किंग नसते, तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना 90 प्लस स्कोर हा जास्तीत जास्त माझ्याकडे जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना आहे. बरोबर आहे. त्यामध्ये मॅक्झिमम जे आहे ते थोडा पेपर इझी सुद्धा असतो. आता विद्यार्थ्यांची आणि पालकांची, ठीक आहे, काही विद्यार्थी पॅरेंट्स असतील एकदम नॉलेजेबल आहेत, स्टँडर्ड आहेत आणि व्यवस्थित म्हणजे थोडेसे नॉलेज असलेले पॅरेंट्स आहेत. बरोबर आहे. थोडं उच्च शिक्षित म्हणायला आपण हरकत नाही. पण काही विद्यार्थी पॅरेंट असतील जे शेतकरी आहेत, बरोबर, शेतकरी आहेत, किंवा त्यांना याबद्दल जे काय आहे ते फर्स्ट नीट दिल्याबद्दल यांना एवढं काही नॉलेज त्याबद्दल माहिती नसते की आपण नीट दिल्यानंतर काय करायला पाहिजे आणि सीईटी दिल्यानंतर काय पाहिजे. पण सीईटी मध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांना आता 90 प्लस जर मार्क्स असतील, 90 प्लस, तर ते खूप जास्त वाटतं त्यांना. बरोबर आहे. मग आता असं वाटतंय नीट मध्ये कमी स्कोर आलाय, मग इकडे जास्त स्कोर आलाय सीईटी मध्ये, तर आता सीईटी मध्ये जायला पाहिजे असं. पण मी प्रत्येकाला एकच सांगतो, लक्षात ठेवा, तुम्ही सीईटी मध्ये जेव्हा ऍडमिशन घेता, तुमचं बीटेक असेल किंवा फार्मसी असेल, डीफार्म असेल, बीफार्म असेल, इंजिनिअरिंग असेल, हे सर्व तुम्हाला मार्ग त्यामध्ये आहेत. पण तुम्हाला आता सीईटी मध्ये चांगला स्कोर आलाय म्हणजे पुढे करिअर काय आहे याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे काहीतरी ऍडमिशन घ्यायचंय, कमी खर्चात ऍडमिशन मिळेल म्हणून तुम्ही ऍडमिशन घेताय, तर हे एकदम करू नका, चुकीचं आहे. जस्ट तुम्ही क्वालिफाय आहात, 177 प्लस तुम्हाला स्कोर आहे. ओके. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा गैरसमज असतो की 177 प्लस जस्ट क्वालिफाय, ठीक आहे, आता सीईटी मध्ये जास्त स्कोर आहे, नीट मध्ये कमीच मार्क्स पडले, मग आपलं ऍडमिशन कुठेच होणार नाही. तर असं मुळीच होत नाही. तुमचं ऍडमिशन हे एक ठीकठाक थोडंफार बजेट तुमचं असेल तर बीएमएस बीएचएमएस ला सुद्धा महाराष्ट्र म्हणा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ऍडमिशन होऊ शकते, जस्ट क्वालिफाय असेल तरी सुद्धा. बरोबर आहे. सीईटी मध्ये तुम्ही फार्मसी कराल किंवा इंजिनिअरिंग कराल किंवा बीटेक वगैरे कराल, तर त्यासाठी काय स्ट्रगल आहे आणि पुढे स्कोप आहे का हे सुद्धा लक्षात ठेवा. मी असं म्हणत नाही स्कोप नाहीये, पण मेडिकल हे कंपॅरिझन करा आणि ते सुद्धा कंपॅरिझन तुम्ही करू शकता. बरोबर आहे. आता प्रश्न उरला बऱ्याच विद्यार्थ्यांचा, सर आमचा विद्यार्थी क्वालिफाय झाला नाही पण सीईटी मध्ये चांगला स्कोर आहे, आम्ही सीईटी घेतो का? लक्षात ठेवा, तुम्हाला क्वालिफाय जरी तुम्ही झाले नाही तरी सुद्धा एक ऑप्शन तुम्हाला बीपीटीएच आहे, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. बॅचलर ऑफ फिजिओथेरपी करून सुद्धा तुम्ही अदर कंट्रीमध्ये सुद्धा जाऊन चांगला तुम्हाला स्कोप आहे. इंडियामध्ये सुद्धा आता एक 4 ते 5 वर्षापासून खूप चांगला स्कोप आहे. पुढे तुम्ही एमपीटी सुद्धा करू शकता, मास्टर ऑफ फिजिओथेरपी करू शकता. न्यूरोमध्ये असेल, हार्टमध्ये एमपीटी करून सुद्धा चांगला स्कोप तुम्हाला आहे. बीएमएस बीएचएमएस डॉक्टरांची फी सुद्धा 200 ते 250 असेल, पण फिजिओथेरपी डॉक्टरची कमीत कमी 700 ते 800 आणि 1000 रुपये फीज आहे मिनिमम. होम व्हिजिटचे चार्जेस सुद्धा खूप एकदम जास्त असतात. तर फिजिओथेरपीला सुद्धा गव्हर्नमेंट जॉब सुद्धा आहे. तर जर सीईटी दिली आणि नीट पण दिली तर तुम्ही फिजिओथेरपीचा सुद्धा विचार करू शकता. बरोबर आहे. जर याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, किंवा पॉसिबल झालं माझ्याशी भेट करायची असेल तर ऑफिसला सुद्धा तुम्ही व्हिजिट देऊ शकता. त्याबद्दल मी प्रॉपर सर्व गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बरोबर आहे. लक्षात असू द्या, सीईटी का नीट ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या. पण नीट मध्ये काय पुढे काय फायदे आहेत आणि सीईटी मध्ये पुढे जाऊन फक्त ऍडमिशन मिळते म्हणून आपण ऍडमिशन घेतो, तर हे करू नका. पुढे आपल्याला स्कोप आहे का, पुढे आपलं करिअर आहे का, यावर सुद्धा लक्ष द्या. मेडिकल फील्ड जेवढं स्कोप आहे तेवढं आत्ताच्या घडीला, भविष्यात काय होईल मी सांगता येणार नाही, पण आजच्या डेटला जे काय आहे ते मेडिकल फील्डमध्ये जेवढं स्कोप आहे ते अदर फील्डला एवढा स्कोप आवडलेला नाही. तर लक्षात असू द्या, एक माझं सजेशन आहे
की तुम्ही मेडिकल फील्डकडे जाऊ. जर नीट दिली असेल, बघा नीट दिली, तुम्ही अभ्यास केला, तर या क्षेत्रात तुम्ही जायला पाहिजे. बरोबर आहे. जरी सीईटीला चांगला स्कोर असेल सुद्धा बरेच ऑप्शन तुमच्याकडे आहेत. जरी तुम्हाला भेटायचं असेल किंवा कॉल करायचं असेल, त्यात कुठलीही फी नाही. एक वेळेस या, गायडन्स घ्या. लक्षात ठेवा, तुम्ही जस्ट नीट अटेम्प्ट जरी केलेली असेल किंवा 40, 50, 60 मार्क्स असेल, मुलगी असेल किंवा SC, ST, OBC असेल, कमीत कमी खर्चात किंवा राऊंड थ्रू फ्री मध्ये सुद्धा मुलींना ऍडमिशन करायचं असेल BPTला, तरी सुद्धा ऍडमिशन होऊ शकते. लक्षात असू द्या. प्रत्येक वेळेस नीट मध्ये कमी मार्क्स पडले म्हणजे पैसाच आणि डोनेशनच ह्या गोष्टी नाही, सगळं गव्हर्नमेंटने बंद केलेले आहे. आता याबद्दल जास्त बोललो तर व्हिडिओ खूप लेंदी होईल, तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ऑफिसला व्हिजिट करा. आणि खरंच जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्हाला काय वाटलं असेल तर कमेंट करा किंवा कॉल करा. 100% तुमचं जे काय आहे ते आपण क्लॅरिफिकेशन करू. ओके. खरंच जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.